ठीक आहे आम्हाला द्याय पाहिजे सर नाही तर ती आत्महत्या करणार आम्ही नाही उठू शकत त्याच्याशिवाय एक तर न्याय द्या 8 वेळेस कलेक्टर साहेब इथं आंदोलन झालंय आज एक तर आत्महत्या करणार तुमच्या दारात ते न्याय पाहिजे बस सेंटर मध्ये ते बघतो मी बाकीचे विषय मी इथून जाणार नाही मी इथं 20 प्रशांत करणार नाही तर मला न्याय पाहिजे सर बस या 2 गोष्टीसाठी मी तुमच्या दारात आलोय मला एक तर मरू द्या नाही ह्या लोकांवर कारवाई करा नाही तर आज मला मी तुमच्या दारातून जाणार नाही इथं 20 प्राशन करीन माझी डेड बॉडी इथून घरी जाईल मला जगायची इच्छा राहिली नाही कोणाला काय कारवाई करायची माझ्यावर ते करा नाही तर मला परवानगी द्या आत्महत्या करण्यासाठी एक सेंटरचा जो विषय आहे आंबडचा तुम्ही भीक मागून पैसे लावले तिथं कलेक्टर साहेब तुम्हाला विनंती आम्हाला काहीतरी न्याय द्या आपण मागच्या वर्षी कॅम्प घेतला हे बघा सर्व दिव्यांग बांधव मित्रता करतो माझ्या घरी येऊन 1-1 रुपया आणून मी आंदोलन केलेत या लोकांना न्याय देण्यासाठी आणि जर न्याय मिळत नसेल तर मी कशाला जगू मागण्या मान्य करा अन्यथा आत्महत्या करण्यास परवानगी द्या जालना जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांगांचे आंदोलन जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिव्यांगांनी आंदोलन केले दिव्यांगांना बसण्या उठण्यासाठी 200 चौरस फूट गाळा राखीव जागेत बांधण्यात आला होता तो नियमांचे उल्लंघन करत पाडण्यात आला संजय निराधार योजनेत अनेक बोगस लाभार्थी भरती करण्यात आले अंबडमधील दिव्यांगांची साहित्य भोकरदनमध्ये वाटप करण्यात आले त्याचबरोबर जालना महानगरपालिकेतला दिव्यांगांसाठीचा 5% निधी कोणालाही वाटप केला गेला नाही अशा विविध मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन केले दरम्यान मागण्या मान्य केल्या नाही तर आम्हा सर्वांना आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी असा पवित्रा आंदोलक दिव्यांगांनी घेतला आहे। आम्ही गेल्या 2 वर्षापासून असे अनेक आंदोलन केले आणि अनेक कलेक्टर आले आणि बदलूनही गेले आणि आम्हाला या कलेक्टर लोकांनी फक्त आश्वासन दिले आणि 200 चौरस फूटची जी जागा आहे शासनाच्या नियमाप्रमाणे या नियमाचं त्यांनी उल्लंघन अनेक वेळेस केलं कारण की आम्हाला सांगितलं की तुम्ही 200 चौरस फूटच्या जागेवरती तुमचा दिव्यांगाला बसण्या उठण्यासाठी तुम्ही गाळा करू शकता म्हणजे 10x30 चा आणि आम्ही अंबडमध्ये तहसील समोर 10x30 चा गाळा अंबड तहसीलदार विजय चव्हाण अंबडचे उपविभागीय अधिकारी पाटील सर आणि अंबडचे सीओ मनोज उकिडे यांच्या म्हणण्यानुसार 200 चौरस फूटचा गाळा सुद्धा केला आम्हाला कुठली नोटीस न देता या लोकांनी गाळा पाडून टाकला आणि त्यानंतर अंबडमध्ये आमची दुसरी मागणी आहे की अंबडमध्ये जे आमचे आमदार आहेत त्यांच्या समितीची गठीत केली होती संजय गांधी निराधार समिती त्या समितीमध्ये मतदान मिळवण्यासाठी 70% बोगस लोक निवड केलेली आहे म्हणजे आधार कार्ड एडिट करून जे 40 वर्षाचे लोक आहेत 40-45 वर्ष अशा लोकांना सुद्धा पगारी लावले आहेत आणि त्याच्यानंतर अजून दुसरी मागणी अशी आहे की अंबडमध्ये आलिमको कंपनीचं जे साहित्य आलं होतं माननीय खासदार होते मागचे रावसाहेब दानवे पाटील यांच्या काळामध्ये ते यांच्या काळामध्ये म्हणजे आमचे दिव्यांग बांधव ज्यांना चालता येत नाही अशा दिव्यांगाला इलेक्ट्रिकल सायकल आली पण खासदार साहेबांनी ती सायकल भोकरदन मध्ये देऊन टाकली का हे त्यांचा मतदारसंघ आहे पण आमच्या अंबड मधल्या दिव्यांगाची सायकल तुम्ही तिकडे कशी देताय म्हणजे असा सुद्धा आलिमको कंपनीमध्ये घोळ करून टाकला आणि त्याच्यानंतर जालन्याची जी नगरपालिका आहे या नगरपालिकामध्ये 19 लाख रुपये दिव्यांगाचा 5% निधी कोणालाच वाटप न करता गायब करून टाकलेला आहे या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि याच्यामध्ये अंबडला जे 200 चौरस फूटचा गाळा पडला जे दिव्यांग बांधवांनी आम्ही सगळ्यांनी कोणी भीक मागून गोळा करून ती गाळा उभा केला होता दिव्यांग सेंटर ते पाडलं या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी नसता आजच्या आमच्या मागणीचा प्रमुख उद्देश असा आहे की आम्हाला शासनाने आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी आम्ही सगळे लोक आज इथून एक तर इथं आत्महत्या करणार नाही तर इथून आम्ही जाणार नाही आम्हाला प्रशासनाने उचलावं मारावं काय करावं आमचं जीवन इथं संपलेलं आहे हेच आमच्या प्रमुख मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी तुमच्याशी आता चर्चा केली बरेच आश्वासन देखील दिले त्या आश्वासनावर तुमचा भरोसा नाही का आम्हाला जिल्हाधिकारी यांच्यावर कुठलाही भरोसा नाही कारण की याच्या अगोदर 3 जिल्हाधिकाऱ्यांना आम्हाला सेम असेच आश्वासन दिले परंतु कोणत्याही अधिकाऱ्यांना ते जिल्हाधिकाऱ्यांना ते पूर्ण न करता इथून बदल्या करून गेलेले आहेत यांची सुद्धा काय गॅरंटी हे पूर्ण करतील का नाही त्याच्यामुळे आम्हाला यांच्यावर सुद्धा भरोसा नाही एकतर कारवाई करा अन्यथा आम्हाला सर्व दिव्यांगाला आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी काय नाव माझं नाव मोहन शेषराव मुंडे मी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचा जालना जिल्हा अध्यक्ष